पाकशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण ज्वारीच्या लाह्या पाहणार आहोत। कशा बनवायच्या। श्रावण महिना सुरू झाला आहे बघा। श्रावण महिन्यात भरपूर सण असतात। सर्वप्रथम सोमवार झाला, आता आपला भावाचा उपवास असणार आहे। त्यानंतर नागपंचमी। नागपंचमीच्या पूजेसाठी ह्या ज्वारीच्या लाह्या लागतात। त्यासाठी आपण बघा 1 वाटी ज्वारी घेतली आहे। व्यवस्थित ती 3-4 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण आपण त्याला पावडर लावलेली असते, त्यात धूळ माती असते, म्हणून चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे चोळून धुवायची आहे, जेणेकरून त्याला लागलेली माती असेल ती निघून जाईल। त्यानंतर आपण चाळून घेतली, नितळून घेतली आणि पाणी उकळून घेतलं। उकळत्या पाण्यामध्ये आपण ती ज्वारी टाकली आणि आपण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटांनी काढून घेतली, गाळून घेतोय बघा। व्यवस्थित गाळून घेतली की ती निथळून घ्यायची आहे आणि निथळून एका स्वच्छ कापडामध्ये अशी गाठोड्यासारखं बांधून ते झाकून ठेवायचं आहे। रात्रभर झाकून ठेवायचे आणि सकाळी बघा उठल्यानंतर आपण ते अशा प्रकारे काढलं आहे। बघा कोरडी झाली आहे ज्वारी, कापडामध्ये गुंडाळल्यामुळे बघू शकता आपण तशी कोरडी झाली आहे। बघा त्यानंतर आपण कढई गरम करून घेतली, एकदम फुल गॅस ठेवलाय, खूप तापवली आहे आणि फडक्याने आपण त्या ज्वारीला दाबत आहोत। तोपर्यंत दाबायची जोपर्यंत ते दाणे फट असा आवाज यायला सुरुवात होणार नाही। सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा आहे आणि जेव्हा त्या फुटायला लागतील आणि आपण झाकण ठेवणार आहोत तेव्हा गॅस कमी ठेवायचा आहे, म्हणजे जी ज्वारी आहे ती करपणार नाही। बघा अशा प्रकारे आपण झाकण ठेवले। बघा कसा आवाज येतोय फुटलेला ज्वारीचा। ह्या लाह्या साध्या ज्वारीच्या केल्या आहेत, जी की आपण घरामध्ये वापरतो ज्वारीच्या भाकरीसाठी। ती ज्वारी घेतली आहे, खूप सुंदर होतात ज्वारीच्या लाह्या। वेळ पण खूप लागत नाही, फक्त त्याला शांत चित्ताने व्यवस्थित भाजून घ्यायच्या असतात आणि मध्ये मध्ये हलवायचे असतात। जोपर्यंत त्याचा आवाज येतोय तोपर्यंत झाकून ठेवायचे। मंद गॅस असल्यामुळे त्या करपत नाहीत, व्यवस्थित सगळ्या फुटतात। बघा झाकून ठेवल्यामुळं कसा आवाज येतोय चट आणि जेव्हा त्याचा चटचट आवाज यायचा बंद होईल तेव्हा आपण झाकण काढणार आहोत। बघा अशा प्रकारे झाल्या आहेत। पुन्हा आपण आवाज येतोय म्हणून पुन्हा झाकून ठेवल्या आहेत, म्हणजे त्या सगळीकडे उडत नाही। झाकून ठेवलं म्हणजे उडत नाही, नाहीतर त्या सगळीकडे उडतात। अशा प्रकारे करून बघा, खूप सुंदर लाह्या होत्यात साध्या ज्वारीच्या। त्यानंतर राहिलेली ज्वारी आपण ज्या फुटायच्या राहिल्या त्या फडक्याने पुन्हा आपण फिरवून घ्यायचे। पुन्हा बघा त्या फुटायला लागल्या आहेत। ज्या अर्धवट राहिल्या होत्या त्या आपण व्यवस्थित फुटतील ज्वारी आणि त्याच्या लाह्या सुंदर अशा तयार होतील। खूप सुंदर आणि सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे करून बघा, घरच्या घरी आपण लाह्या बनवू शकतो। मुलांना पण आवडतील, खूप पौष्टिक असतात लाह्या, पचायला पण सोप्या। ज्वारीची भाकरीच पचायला सोपी असते, जड नसते। बघा आपण काढून घेतल्या, बघा बऱ्यापैकी फुलल्या आहेत, आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर बघा दुसऱ्यांदा मी करून दाखवते। प्रथम आपण मोठा गॅस ठेवला आहे आणि फडक्याने व्यवस्थित ती ज्वारी दाबत आहोत, जेणेकरून त्या लाह्या फुटतील। जोपर्यंत चटचट आवाज येत नाही तोपर्यंत फडक्याने फिरवायच्या आहेत। बघा अशा प्रकारे फिरवायच्या, एकदम सोपी पद्धत आहे। त्याला जास्त मेहनत पण लागत नाही, फक्त हात चालकी पाहिजे, म्हणजे पटकन आपल्या लक्षात आलं पाहिजे। हे बघा फुटायला लागले की आपण झाकण ठेवले, आवाज येतोय बघा चट। श्रावण महिन्यात
श्रावण महिना म्हणजे सणांचा दिवस आहे माझा, तेव्हा सण सुरू होतात. त्यामध्ये नागपंचमी, त्यानंतर नागपंचमी म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास जे आहे. काही भागात लाह्या आणि धपाटे हे खाऊन भावाचा उपवास पकडतात. आपल्या इकडे खिचडी खातात, फराळ भरपूर खातात आणि अशा प्रकारे उपवास धरतात. ज्या त्या ठिकाणची वेगळी पद्धत. आपल्याला जी योग्य वाटेल ती करायची आहे. काही फळावर धरतात. बघा किती सुंदर झाले आहेत, फुगतायत अजून पण. अर्धवट ज्या राहिल्या आहेत त्या आपण हळूहळू चमच्याने हलवून घ्यायच्या आहेत, म्हणजे ज्या अर्धवट फुलायच्या राहिल्या आहेत त्या फुलतील. अशा प्रकारे आपण करू शकतो. खूप सुंदर लाह्या होतात. वेळ पण जास्त लागत नाही, फक्त आदल्या दिवशी आपल्याला तयारी करून घ्यावी लागते. बघा किती सुंदर झाल्या ज्वारीच्या लाह्या. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. माझ्या रेसिपीज जर आपल्याला आवडत असतील तर त्याप्रमाणे आपण बनवून मला कमेंट्स करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.